बातमी पुण्यातल्या येरोडा कारागृहात कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येनंतर मृताचे नातेवाईक आक्रमक झाले असून कारागृह पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला। त्यामुळे ससून रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे। पूर्व वैमनस्यातून 4 कैद्यांकडून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय। 4ही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरोडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींना, आपण पाहूया। आपल्यासोबत महेश, जो कैदी होता येरोडा कारागृहामध्ये, ज्याची हत्या झालेली आहे, त्याची आई आहे। काय झालेलं, तुम्ही त्याला शेवटी कधी भेटलेले, कुठल्या गुन्ह्यात तो आत होता आणि काय नेमकं झालं? माझा मुलगा जेलमध्ये असताना सुद्धा पोलीस कर्मचारी माझ्या घरी 2-3 वेळा रात्रीचे येऊन गेलेले आहेत। आम्हालाच दम देतात, महेश चंदनशिवे कुठं आहे? मी म्हणलं, महेश चंदनशिवे तुम्हाला माहित नाही तर तुम्ही माझ्या घरी आले कसे? सगळ्यात सवाल हा, तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही माझ्या घरी आले का? मग तो आतमध्ये जेलला असताना सुद्धा माझ्या घरी पोलीस कर्मचारी येऊन गेले। 2-3 वेळेस त्यांचे फुटेज वगैरे आहे। आणि माझ्या काय काय सांगितलं आता, काय झालेलं काल, म्हणजे कशी त्याची हत्या झाली, काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला? येरोडा कारागृह आम्हाला कसलीही कल्पना न देता त्याला डेड बॉडी आणून सगळे डायरेक्ट तो गेला म्हणून आम्हाला कल्पना दिली। ह्याच्या अगोदर आम्हाला त्यांनी काय सांगितलं नाही, काय बोलले नाही। माझे मिस्टर मुलाखतीला सकाळी दुपारच्या मुलाखतीला गेल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत त्यांना तिथं काहीच कळू दिलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।